गुड मॉर्निंग. सो आज आपण आपला SOCS म्हणजे कम्प्युटर सायन्स सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा SOCS सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा शो चॅप्टर आहे सॉफ्टवेअर टेस्टिंग. ह्या चॅप्टरला आपण सुरुवात करतोय. चॅप्टरमध्ये काय काय आहे तर सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये कुठले कुठले टाईप्स आहेत सॉफ्टवेअर टेस्टिंगचे. त्यानंतर SQL डिझाईन म्हणजे काय, टेस्ट ऑटोमेशन म्हणजे काय, आपण सॉफ्टवेअरमध्ये बघायचं. तर फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज टेस्टिंग आणि वाय वी नीड टेस्टिंग. सॉफ्टवेअरमध्ये जसं डेव्हलपमेंट हे इम्पॉर्टंट पार्ट आहे की तुमचं प्रोग्रामिंग आहे, कोडिंग आहे, त्याच्यात इक्विव्हॅलंट किंवा त्यापेक्षा पण जास्त म्हणता येईल इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे सॉफ्टवेअर टेस्टिंग आहे. इट इज अ प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग रिस्क, that is future negative consequences of the system, or it is defined as a process of demonstrating that errors are not present in the system. तुमची सिस्टीम ही एक प्रॉपर वर्किंग सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये कुठलाही डिफेक्ट नाही, कुठलाही एरर नाही आहे, त्यामध्ये कुठलीही रिस्क नाही आहे. हे सगळं चेक करायचं जे काही काम आहे ते टेस्टिंग थ्रू केलं जातं. तुमची सिस्टीम प्रॉपर वर्क करते, तुमचं सिस्टीम प्रॉपर रन करते, इनपुट दिल्यानंतर डिझायर आउटपुट येतं आहे, फ्लो बरोबर आहे, अनएक्सपेक्टेड काही ॲक्टिव्हिटी केल्यानंतर पण त्या ठिकाणी सिस्टीम बरोबर त्याला काय करते ते हँडल करते. मग ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर होतात म्हणजे काय, तुमचं हे टेस्टिंग थ्रू हे सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि त्यानंतर तुम्ही ठरवलं की सिस्टीम ही तुमची प्रॉपर त्या ठिकाणी आहे. So the purpose of the testing is how to show that the program performs its specified function correctly and meeting the objective of the scope of the software. तुमचं जे काय सिस्टीम आहे ती प्रॉपर त्या ठिकाणी वर्क करेल आणि जी काय सिस्टीम आहे ती त्या ठिकाणी जे डिझायर आउटपुट आहे किंवा त्या ठिकाणी प्रॉपर जे काही आउटपुट आहे त्याला ते त्या ठिकाणी काय होईल स्पेसिफाय होईल किंवा ते ज्याप्रमाणे रिझल्ट दिलेली रिक्वायरमेंट आहे त्याच्याप्रमाणे त्या ठिकाणी काय करायचं ते परफॉर्म करेल. So it is also defined as a process of executing a program with intent of finding the errors. ठीक आहे, ह्याला असं पण बोललं जातं की तुमची ही प्रोसेस जी प्रोग्राम आहे, ठीक आहे, एक्झिक्यूट प्रोग्राम जो काय प्रोग्राम एक्झिक्यूट करताय त्यामध्ये एरर्स तर नाही आहेत ना, ही फाइंडिंग करायची प्रोसेस म्हणजेच ह्याला टेस्टिंग असं आपण बोलतो. ठीक आहे. सॉफ्टवेअर टेस्टिंग इज द डिझाईन ऑर अँड इम्प्लिमेंटेशन of a special kind of software systems that exercises another software systems with the intent of finding bugs. ठीक आहे. सॉफ्टवेअर टेस्टिंग ही अशी टर्म आहे ज्यामध्ये बग्स, एरर्स, फॉल्ट्स ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या सिस्टीम थ्रू किंवा ह्या टेस्टिंग थ्रू फाइंड करू शकतो. मग ह्यासाठी वेगवेगळे टूल्स सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये यूज केल्या जातात. म्हणजेच काय, वेगवेगळे सॉफ्टवेअर टेस्ट करण्यासाठी पुन्हा एकदा काय केलं यूज केला जातात. ठीक आहे. So testing software typically involve testing मध्ये काय काय इन्व्हॉल्व असतं that executing software which input represented of actual operation conditions or operational profiles. म्हणजे इनपुट तुमचं प्रॉपर आहे की नाही हे बघलं जातं, ज्याला म्हणजे प्रॉपर इनपुट तुमचं प्रॉपर आउटपुट येते की नाही, बरोबर आहे. त्यानंतर कम्पेअर केलं जातं की आउटपुट इनपुट, त्यानंतर रिझल्टिंग जे एक्सपेक्टेड आपलं रिझल्ट आहे ते येते की नाही हे बघत जातं. नंतर मेजर एक्झिबिशन कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे ज्यामध्ये फंक्शनल किंवा नॉन फंक्शनल एरिया जो आहे, ठीक आहे, तो सगळा त्या ठिकाणी चेक केला जातो. सो द गोल ऑफ द सॉफ्टवेअर टेस्टिंग इज टू कन्व्हिन्स द सिस्टम डेव्हलपर अँड कस्टमर दॅट द सॉफ्टवेअर इज गुड इनफ फॉर ऑपरेशनल यूज. सॉफ्टवेअर हे यूज करायला एक प्रॉपर आहे किंवा यूजसाठी त्या ठिकाणी फुलफिल त्याच्या सगळ्या रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे, मग तुम्ही यूज इझिली त्या ठिकाणी करू शकता, त्यामुळे कुठलाही रिस्क नाही, कुठलाही त्या ठिकाणी प्रॉब्लेम नाही आहे. हे त्या कस्टमरला, त्या डेव्हलपरला ह्या ठिकाणी सांगत जातं थ्रू द टेस्टिंग. SDLC मध्ये आपण टेस्टिंगच्या फेज बघितलेल्या आहे. टेस्टिंगची फेज इम्प्लिमेंटेशनच्या नंतर होती. मग पहिले जसं आपलं इन्फॉर्मेशन कलेक्शन होतं, त्यानंतर डिझाईन होतं, त्यानंतर होतं कोडिंगचं पार्ट होता, बरोबर आहे, डेव्हलपमेंटचा पार्ट, त्यानंतर मग टेस्टिंग होतं, टेस्टिंग नंतर मग इम्प्लिमेंटेशन होतं, बरोबर, त्यानंतर मग डिप्लॉयमेंट होतं. कोडिंग केल्यानंतर टेस्ट करतात, टेस्ट केल्यानंतर सगळं आपण काय करतो त्या ठिकाणी बघत असतो. इम्प्लिमेंटेशन नंतर पण हे केलं जातं. ठीक आहे, तुम्हाला ज्या फेजला पाहिजे त्या फेजला तुम्ही टेस्टिंग करू शकता. वेगवेगळ्या मॉडेल्ससाठी वर्क करतात, पण टेस्टिंग ही टर्म इज इन शॉर्ट असं आहे. सो गोल काय आहे टेस्टिंगचे, तर गोल ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग इज टू डेमॉन्स्ट्रेट द डेव्हलपर दॅट डेव्हलपर अँड द कस्टमर दॅट द सॉफ्टवेअर मीट्स द रिक्वायरमेंट. सॉफ्टवेअर तुमच्या रिक्वायरमेंटनुसार बनलेलं आहे हे त्या ठिकाणी एक सांगतं. ज्यामध्ये व्हॅलिडेशन टेस्टिंग जे आहे, जी व्हॅलिडेशन टेस्टिंगमध्ये काय होतं की आपल्याला युजरच्या रिक्वायरमेंटनुसार त्या ठिकाणी होतं की नाही, म्हणजे इनपुटनुसार आउटपुट त्या ठिकाणी भेटते की नाही हे सगळं आपण त्या ठिकाणी चेक करत असतो.
ते त्या ठिकाणी बरोबर होतंय हे एक बघत जातं. त्यानंतर आय टू डिस्कवर द सिच्युएशन इन विच द बिहेवियर ऑफ द सॉफ्टवेअर इज इनकरेक्ट, अनडिझायरेबल ऑर डज नॉट कन्फर्म टू इट स्पेसिफिकेशन. हे असं पण सिच्युएशन बघतं की ज्यामध्ये तुमचं सॉफ्टवेअर जे काय आहे ते इनकरेक्ट एखादा इनपुट दिल्यानंतर काय आउटपुट देत आहे, बरोबर, म्हणजे अनएक्सपेक्शनल किंवा एक्सेप्शनल त्या ठिकाणी केसेसमध्ये कसं वर्क करत आहे. ठीक आहे, म्हणजे हे त्या ठिकाणी दाखवलं जातं. मग त्यामध्ये डिफेक्ट टेस्टिंग आहे की एखादा डिफेक्ट कसा एक्सपोज होतोय. बरोबर, मी सपोज फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलेलं हे एक्झाम्पल की मोबाईल नंबर जर सपोज मला एका सिस्टीममध्ये 10 डिजिटचाच मोबाईल नंबर पाहिजे, त्यामध्ये नंबरच पाहिजे, बरोबर, काय इंटिजरच व्हॅल्यू टाकली इन्सर्ट झाल्या पाहिजे. बट सपोज एखाद्याने कॅरेक्टर टाकले, बरोबर, ABCD असं टाकलं नंबरच्या ऐवजी, मग तो काय त्या ठिकाणी डिफेक्ट आहे. सिस्टीम त्या डिफेक्टला कसं रिस्पॉन्ड करते हे पण त्या ठिकाणी बघत जातं टेस्टिंग. So all these are the goals of the software testing and the concept of software testing we have seen here. नंतर सिस्टीम टेस्टिंग. आता सिस्टीम टेस्टिंगमध्ये काय केलं जातं? The system testing during the development involve integrating the components to create a versions of the system and then testing integrated system. आता तुम्ही डेव्हलप करताना हे सगळं अगोदर वाचतो तुम्हाला एक्सप्लेन करतो. द फोकस इन द सिस्टम टेस्टिंग इज टेस्टिंग द इंटरॅक्शन बिटवीन द कंपोनंट्स. System testing check that component is are compatible, interact correctly, transfer the right data at the right time across their interfaces. System testing is the emergent behavior of the system. ठीक आहे, सगळ्या गोष्टी ह्या टेस्टिंग मध्ये केल्या जातात. सिस्टीम टेस्टिंग मध्ये की थोडक्यात एकत्र सिस्टीम आता तुमची डेव्हलप करताना तुम्ही वेगवेगळ्या मॉड्यूल्स त्या ठिकाणी डेव्हलप करता. सपोज एखादी वेबसाईट असेल तर वेबसाईटचे वेब पेजेस वेगवेगळे असतील आणि त्यानंतर ते एकत्र करून काय करतात, ते एक वेबसाईट बनते. किंवा सॉफ्टवेअर असेल तर सॉफ्टवेअरमध्ये पण वेगवेगळे मॉड्यूल्स असतात. हे वेगवेगळे मॉड्यूल्स किंवा कंपोनंट्स एकत्र करतात आणि एकत्र इंटिग्रेट केल्यानंतर ती सगळी टेस्टिंग एकत्र केली जाते. दॅट इज सिस्टम टेस्टिंग. म्हणजे एकत्र सगळी सिस्टम काय केली जाते, इंटिग्रेट करून टेस्ट केली जाते. मग त्यामध्ये काय केलं जातं, चेक तुमचं इंटरॅक्शन जे आहे कंपोनंट्स ते चेक केलं जातं. त्यामध्ये सिस्टमचे कंपोनंट्स बरोबर आहेत की नाही हे बघत जातं. त्याचा डेटा जो आहे तो ट्रान्सफर त्या थ्रू इंटरॅक्शन हे काय कम्युनिकेट होते की नाही बरोबर हे बघत जातं. प्रॉपर कम्युनिकेशन त्या डेटामध्ये होते की नाही हे बघत जातं. So all these things were checked in this software testing. So during the system testing, usable components that have to be separately developed and off-the-shelf system may be integrated with the newly developed components. त्यामध्ये सगळे कंपोनंट्स या ठिकाणी काय केले जातात, एकत्र केले जातात. मध्ये न्यू असतील, ओल्ड असतील, कन्स्ट्रक्ट असतील किंवा रियूज असतील, सगळे कंपोनंट त्या ठिकाणी काय केले जातात, यूज केले जातात. त्यानंतर आहे इंटिग्रेटेड टेस्टिंग. त्यानंतर हे या ठिकाणी दोन टाईप दिले आहेत, दोन फेजेस दिले आहेत सिस्टम टेस्टिंगमध्ये. की पहिलं आहे इंटिग्रेशन टेस्टिंग, त्यानंतर आहे रिलीज टेस्टिंग. माझा आवाज येतो का बरोबर? हॅलो, वेट फॉर द मिनिट. ओके. सो काय सांगत होतो मी की ह्यामध्ये दोन फेजेस आहेत की टेस्टिंगमध्ये आणि ह्या सिस्टीम टेस्टिंगमध्ये दिलेले आहेत. की पहिली आहे इंटिग्रेशन टेस्टिंग आणि सेकंड आहे ती रिलीज टेस्टिंग. सो टू फेजेस इंटिग्रेशन टेस्टिंगमध्ये काय सांगितलं की the test team have access to system source code and the system is tested as components are integrated. इंटिग्रेट जे काही कंपोनंट्स आहेत ते सगळे ह्या ठिकाणी काय केले जातात, चेक केले जातात आणि ते काय केले जातात, टेस्ट केले जातात. रिलीज टेस्टिंगमध्ये काय जातं, टेस्ट टीम टेस्ट द कम्प्लीट सिस्टम टू बी डिलिव्हर ॲज अ ब्लॅक बॉक्स. ओके, या ठिकाणी काय केलं जातं, थोडक्यात ब्लॅक बॉक्स टेस्टिंग या ठिकाणी केलं की जेणेकरून आता हे बघणार आहोत आपण टर्म पुढे, जेणेकरून ती सिस्टीम जी आहे ती कम्प्लीट त्या ठिकाणी डिलिव्हर केल्यानंतर, ठीक आहे, किंवा डिलिव्हर करायचं आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी काय केलं ते टेस्टिंग केलं जातं. त्यानंतर इंटिग्रेशन टेस्टिंग ही सांगितली तुम्हाला की सगळे कंपोनंट्स एकत्र केले जातात. ती इन शॉर्ट या ठिकाणी दिलेलं आहे डिटेलमध्ये की इंटिग्रेशन टेस्टिंगमध्ये काय केलं जातं. की सांगितलं तुम्हाला की इंटिग्रेशन टेस्टिंगमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे कंपोनंट्स किंवा वेगवेगळे जे काय मॉड्यूल्स आहेत
ते मॉड्यूल्स त्या ठिकाणी काय करतात बघितले जातात आणि ते मॉड्यूल्स एकत्र करून त्या ठिकाणी काय केले ते टेस्टिंग केली जाते. So it is an incremental process which involves testing whether individual modules within the system interact correctly. Integration testing can be applied to non-object oriented system as well as object oriented system. Integration testing ही object oriented as well as non object oriented system ला पण त्या ठिकाणी काय करते सपोर्ट करते किंवा त्या ठिकाणी टेस्टिंग करते. So त्यानंतर आता to simplify error localization system should be incrementally to simplify error localization system should be incrementally integrated. या ठिकाणी बघा T1 T2 T3 दिला AB दिलाय ABC मध्ये T1 T2 T3 T4 दिलाय D झाला ऍड T1 T2 T3 T4 T5 झाला. तर हे टेस्ट सिक्वेन्स आहेत ठीक आहे की टेस्ट केली गेला दोन मॉड्यूल आहेत त्या ठिकाणी 3 टेस्ट केले त्या ठिकाणी एक मॉड्यूल वाढला त्या ठिकाणी एक टेस्ट वाढली परत एक मॉड्यूल वाढला त्या ठिकाणी एक टेस्ट वाढली. सो टेस्ट केसेस काय असतात तर टेस्ट केसेस किंवा टेस्ट सिक्वेन्सेस काय असतात तर तुमचं टेस्ट कसं करता तुम्ही किंवा त्या ठिकाणी काय टेस्ट करताय म्हणजे कसं टेस्ट केसेसमध्ये आता सपोज लॉग इनचं असेल तर लॉग इन आय डी पासवर्ड आहे लॉग इन आय डी पासवर्ड ही एक स्क्रीन असेल त्याच्यामध्ये तुम्हाला टेस्टिंग करताना काय करायला लागेल की तुमचा लॉग इन आय डी पासवर्ड टाकल्यानंतर बरोबर सिस्टम त्या ठिकाणी एक्झिक्यूट होते की नाही की त्यामध्ये कुठला एरर दाखवते का ती प्रॉपर त्या ठिकाणी लॉग इन आय डी पासवर्ड जातोय का हे सगळं त्या ठिकाणी बघत जातं ठीक आहे. सो दॅट इज अ टेस्ट केसेस अँड हे जे आहे ते इन्क्रिमेंटल इंटिग्रेशन टेस्टिंग आहे की इन्क्रिमेंटल इंटिग्रेशन टेस्टिंगमध्ये काय जसं जसं तुमचे त्या ठिकाणी मॉड्यूल्स वाढले जातात ठीक आहे जसं जे तुमचे ते मॉड्यूल त्या ठिकाणी ब्लॉक्स वाढले ते ब्लॉक्स वाढल्याबरोबर त्या ठिकाणी काय केलं तर त्या ठिकाणी टेस्टचे जे काही सिक्वेन्सेस आहेत किंवा टेस्ट केसेस आहेत त्या पण त्या ठिकाणी काय केल्या जातात वाढतात. So top-down integration testing है. The top-down integration testing involves starting at the top of the system hierarchy at the user interface and using the stub to test from the top down until the entire system has been implemented. So there is no need for test drivers as the user interface provides the means to enter test data. आता ह्यामध्ये टॉप डाऊन अप्रोच यूज केला जातो टेस्टिंगमध्ये की तुमचं टॉप म्हणजेच काय युजर इंटरफेस पासून ते पूर्ण डेटाबेस वगैरे त्या ठिकाणी काय केलं तर चेक केलं जातं आणि बॉटम अपमध्ये काय तर त्या ठिकाणी बरोबर टॉप डाऊनच्या अपोजिट की ज्यामध्ये जे काही सबसिस्टम्स आहेत किंवा जे काय बॅकएंड आहे किंवा जे काय आपण बोलू शकतो की मॉड्यूल्स आहेत ते पहिल्यांदा चेक केलं जातात त्याच्यानंतर मग युजर इंटरफेस त्या ठिकाणी चेक केला जातो बरोबर आहे. सो ह्या सगळ्या अप्रोच आहेत इंटिग्रेशन टेस्टिंगमध्ये. नंतर सँडविच टेस्टिंग आहे की सँडविच इंटिग्रेशन टेस्टिंगमध्ये काय आहे की इन्व्हॉल्व बॉटम अप आणि टॉप डाऊन दोन्ही ज्या काही टेस्टिंग आहेत त्या ठिकाणी इन्व्हॉल्व आहेत की बॉटम अप पण आहे आणि टॉप डाऊन पण आहे ठीक आहे. सो दिस आर द इंटिग्रेशन टेस्टिंग. त्यानंतर आहे रिलीज टेस्टिंग ठीक आहे. तर रिलीज टेस्टिंग ह्यामध्ये काय केलं तर रिलीज टेस्टिंग इज अ प्रोसेस ऑफ टेस्टिंग पर्टिक्युलर रिलीज ऑफ अ सिस्टीम ह्यालाच ब्लॅक बॉक्स टेस्टिंग असं पण बोललं जातं ठीक आहे. म्हणजेच काय रिलीज केल्यानंतर तुम्ही टेस्ट करताय सिस्टीम कॉम्प्युटर किंवा त्या सिस्टीम त्या जो युजर आहे त्याला तुम्ही यूज करायला देताय आणि त्याला ते त्या यूज केल्यानंतर काय प्रॉब्लेम येतात का हे आपण बघतो. सो ऑब्वियसली दॅट इंटेंडेड फॉर यूज ऑफ आउटसाइड ऑफ द डेव्हलपमेंट टीम ठीक आहे. ह्यामध्ये डेव्हलपमेंट टीममधलं कोणी ह्यामध्ये टेस्टिंग करायला नसतं ठीक आहे. ॲज अ टेस्टर म्हणून तुम्ही ती सिस्टीम टेस्ट करत नाही बट ॲज अ आउटसाइडर म्हणून ती सिस्टीम काय करतात त्या ठिकाणी टेस्ट करतात ठीक आहे. की आउटसाइडर आपण बोलतो ना की आपण एखादं काम करतो ते दुसरा ऑब्झर्वेशन करतो आणि ते दुसरा ऑब्झर्वेशन आपल्याला त्या ठिकाणी चूक दिसत नाही पण दुसरा जेव्हा ऑब्झर्वेशन करतो त्यावेळी ते आपल्याला दुसरा ऑब्झर्वेशन करताना त्याला ते काय दिसतं त्या ठिकाणी काय प्रॉब्लेम आहे काय चुका आहे ते सगळं दिसतं. हीच टर्म मी थोडक्यात या ठिकाणी आहे की ब्लॅक बॉक्स टेस्टिंगला या ठिकाणी रिलीज टेस्टिंग असं त्यांनी ठिकाणी बोललेलं आहे की ब्लॅक बॉक्स टेस्टिंगमध्ये काय केलं तर ब्लॅक बॉक्स टेस्टिंगमध्ये आउटसाइडर किंवा टेस्टर जेव्हा टेस्ट करतो तो ॲज अ आउटसाइडर म्हणून त्या ठिकाणी काय करतात त्यांनी टेस्ट करतात. So the primary goal of the release testing process to convince the customer of the system that is good enough for use. जी काय सिस्टीम आहे ती गुड इनफ आहे चांगली आहे यूज करायला त्यामध्ये कुठला प्रॉब्लेम नाही आहे हे सगळं त्या ठिकाणी बघत आहे. सो रिलीज टेस्टिंग देअरफॉर हॅज शो दॅट सिस्टीम डिलिव्हर
its specify functionality, performance, and dependability that it does not fail during the normal use. So release testing is full a black box testing process where tests are only derived from the system specification. ज्यामध्ये काय केलं तर टेस्ट ज्या आहेत त्या सिस्टम स्पेसिफिकेशननुसार केल्या जातात. सो रिलीज टेस्टिंग इज अ फॉर्म ऑफ सिस्टम टेस्टिंग. इम्पॉर्टंट डिफरन्सेस यामध्ये काय सेपरेट टीम असते टेस्ट करायला, ठीक आहे, अँड दॅट विल बी डिफरंट फ्रॉम द इंटरनल टेस्टर. ओके, ज्यामध्ये इंटरनल जे काही टेस्टर आहेत रेग्युलर ते नसणार आहेत, आउटसाइडर असणार आहेत, किंवा टेस्टर जेव्हा टेस्ट करते आउटसाइडरच्या माइंडने त्या ठिकाणी काय करतात ते टेस्ट करतात. टेस्टिंगचे पण टाईप आहेत त्या ठिकाणी. ऑटोमेटेड आहे, मशीननी टेस्ट केलं तर, टूल्सनी टेस्ट केलं तर आपण पुढे बघणार आहोत. पण या ठिकाणी आपण टाईप बघतोय की रिलीज टेस्टिंग. सो सिस्टम टेस्टिंग बाय द डेव्हलपमेंट टीम शुड फोकस ऑन डिस्कवरिंग बग्स in the system defect testing. The objective of release testing is to check that the system meets the requirement and good enough for the external use. जेव्हा सिस्टीम टेस्टर टेस्ट करतात तेव्हा ते बग्स किंवा एरर्स हे फाइंड करतात, बरोबर आहे. बट रिलीज टेस्टिंगचा किंवा ब्लॅक बॉक्स टेस्टिंगचा हा मेन उद्देश ऑब्जेक्टिव्ह काय आहे की सिस्टीम ही युजरच्या स्पेसिफिकेशननुसार, सिस्टीम ही युजरच्या रिक्वायरमेंटनुसार त्या ठिकाणी बनली की नाही हे त्या ठिकाणी चेक केलं जातं. हा त्याचा मेन त्या ठिकाणी फायदा आहे. ह्यालाच व्हॅलिडेशन टेस्टिंग असं पण बोललं जातं, ठीक आहे. सो दिस इज द टर्म रिलीज टेस्टिंग अँड टर्म इंटिग्रेशन टेस्टिंग वी हॅव सीन. आफ्टर दॅट देर इज अ टर्म कंपोनंट टेस्टिंग, ठीक आहे. कंपोनंट टेस्टिंग इज ऑल्सो नोन ॲज अ युनिट टेस्टिंग. ह्यालाच युनिट टेस्टिंग असं पण बोललं जातं, की इन विच इच कंपोनंट इज टेस्टेड इंडिव्हिज्युअली टू फाइंड द डिफेक्ट अँड इन्श्युअर द फंक्शनिंग ऑफ द सॉफ्टवेअर. It is done by tester and it is also isolated from the rest of the system. The main focus ID to uncover the errors in design and implementation. It may be done in isolation from the rest of the system depending on the development lifecycle model, or in such a case that missing software is replaced by stubs and driver and stimulate the interface between the software component in a simple manner. आता ह्या ठिकाणी कंपोनंट टेस्टिंग मध्ये ह्यालाच युनिट टेस्टिंग असं बोललं जातं की पर्टिक्युलर युनिट प्रत्येक कंपोनंट त्या ठिकाणी आहे की नाही, प्रत्येक युनिट, प्रत्येक मेथड, प्रत्येक फंक्शनॅलिटी त्या ठिकाणी प्रॉपर आहे की नाही. सपोज एका ठिकाणी एक मॉड्यूल मिसिंग असेल, एखाद्या ठिकाणी सॉफ्टवेअर एखादं ड्रायव्हर मिसिंग असेल, ठीक आहे, एखादं स्टब मिसिंग असेल, सबसिस्टीम कुठली तरी नसेल, तर हे सगळं त्या ठिकाणी आहे, प्रॉपर वर्किंग आहे त्या ठिकाणी हे चेक केलं जातं, हे युनिट टेस्टिंगमध्ये केलं जातं. आणि जर त्या ठिकाणी कुठला डिफेक्ट आढळला, कुठला त्या ठिकाणी ड्रायव्हर नसेल, स्टब नसेल, तर ते काय केलं जातं त्या ठिकाणी रिप्लेस केलं जातं, ठीक आहे. सो दिस इज द इन शॉर्ट कंपोनंट टेस्टिंग. अँड स्टब इज कॉल्ड फ्रॉम द सॉफ्टवेअर कंपोनंट टू बी टेस्टेड. स्टब ह्या ठिकाणी ह्याला अर्थ काय तर सॉफ्टवेअर कंपोनंट असं बोललं जातं. सॉफ्टवेअर कंपोनंट म्हणजे सपोज माझं एखादं सॉफ्टवेअर आहे, आपण कुठलं घेऊया, ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचं सॉफ्टवेअर आहे. तर ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच्या सॉफ्टवेअरमध्ये माझं लोकेशन फाइंड होत नाही आहे, किंवा एखाद वेळी माझं त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन्स फेल येत आहे, ठीक आहे. मग त्या ठिकाणी पर्टिक्युलर बँक त्या ठिकाणी मला भेटत नाही आहे ऑप्शन्समध्ये, डेबिट कार्डचं ऑप्शन, म्हणजे ह्या वेगवेगळ्या जे काही ऑप्शन्स आहेत ते त्यामध्ये नसतील, म्हणजे काही पर्टिक्युलर कंपोनंट त्यामध्ये आहे की नाही हे चेक केलं जातं. इन शॉर्ट सांगायचं झालं तर ही प्रॉपर सिस्टीम ही आहे, सगळी युनिट टाईममध्ये प्रॉपर्स आहेत, सगळी सिस्टीम ही एकत्र आहे आणि त्यामध्ये ही सिस्टीम प्रॉपरली रन करते, कुठलाही डिफेक्ट त्यामध्ये नाही आहे, सगळी युनिट एकत्ररित्या चांगल्याप्रमाणे काम करतात. हा मेन उद्देश हा सिस्टीम टेस्टिंगचा आहे. सो हा मेन उद्देश हा कंपोनंट टेस्टिंगचा आहे. ह्याला युनिट टेस्टिंग असं पण बोललं जातं. सो ह्या कंपोनंट टेस्टिंगमध्ये द सॉफ्टवेअर कंपोनंट आर ऑफ्टन कंपोजाइट component made up of several interacting objects. The defined interface. So testing composite component should be therefore focus on the showing the component interface behave according to its specification. Objectives of this are to detect fault due to interface error or invalid assumptions about interfaces. So interface type include parameter interface or sheer memory interface. आता ह्यामध्ये टेस्टिंगचे जे काही कंपोनंट्स आहेत त्याचा मेन फोकस काय असेल तर त्यामध्ये इंटरफेस जो आहे तो फाइंड करणं किंवा स्पेसिफाय करणं, ठीक आहे, तो प्रॉपर बिहेवियर करतोय की नाही हे बघणं. सो त्यामध्ये दोन टाईपचे इंटरफेस आहेत, ज्यामध्ये पॅरामीटर इंटरफेस आहेत. ज्या पॅरामीटर इंटरफेसमध्ये काय केला जातो तर डेटा पास केला जातो. आपण बघलं की पॅरामीटर पास करतो, प्रोग्रामिंगमध्ये आपण बघत असाल की पॅरामीटर करतो, पॅरामीटर व्हॅल्यू आपण पास करतो एखाद्या व्हेरिएबलला. पॅरामीटर पास करतो म्हणजे काय तर थोडक्यात डेटा आपण त्या मेथडला किंवा त्या प्रोसिजरला पास करतो, आपला डेटा देतो किंवा डेटा डिक्लेअर करतो असं बोललं तरी चालेल.
नंतर शेअर मेमरी इंटरफेस. शेअर मेमरी इंटरफेस मध्ये काय केलं तर ब्लॉक ऑफ मेमरी इज शेअर बिटवीन द प्रोसिजर अँड फंक्शन्स, की थोडक्यात तुमचं एका मेमरीचा जो काय ब्लॉक असेल तो डायरेक्टली त्या ठिकाणी शेअर केला. तर एपीआय वगैरे यासारखं ह्या ठिकाणी घेऊ शकतो आपण एक्झाम्पल. So these are the interfaces, and that interfaces also check in this component testing that the interfaces are working properly or not, the data sharing option or parameters are all working properly. Okay, and that check, after the checking this all system, the report has been generated and it gives that your system is properly working, म्हणजे सिस्टम बरोबर वर्किंग आहे, प्रॉपर वर्क आहे. त्यानंतर प्रोसिजरल इंटरफेस पण आहेत की ज्यामध्ये सबसिस्टम इनकॅप्सुलेट अ सेट ऑफ प्रोसिजर्स टू बी कॉल्ड बाय ऑल द सबसिस्टम. म्हणजे असे पण काही कंपोनंट असू शकतात किंवा अशा पण काही गोष्टी असू शकतात की ज्या आउटसाइडर किंवा दुसरीकडून त्या ठिकाणी कॉल केल्या असतील. बरोबर, आपण बघा कॉल करतो एखादा व्हेरिएबल दुसऱ्या क्लासमधून किंवा दुसऱ्या प्रोग्राममधून, ठीक आहे, दुसऱ्या मॉड्यूलमधून. सो दॅट इज प्रोसिजरल इंटरफेस, की दुसऱ्या प्रोसिजरमधून तुम्ही काय करता त्या ठिकाणी एक प्रोसिजर कॉल करताय, म्हणजे काय डेटा त्या ठिकाणी कॉल करताय. तर मेसेज पासिंग इंटरफेस ज्यामध्ये काय करतात रिक्वेस्ट करतात सर्व्हिसला आणि ते रिक्वेस्ट काय केल्या त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केल्या ते. ठीक आहे, की एखाद्या डेटाला तुम्ही रिक्वेस्ट करताय तो डेटा तुम्हाला भेटतो ऑनलाईनमध्ये, जसं आपण करतो एपीआयमध्ये आपण करतो की एखादा डेटा त्या ठिकाणी कॉल करतो आणि तो डेटा आपल्याला एपीआय थ्रू त्या ठिकाणी काय होतो जनरेट होतो ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेसमध्ये. So that is a message passing interface and these are the types of interface and the term component testing. ठीक आहे, ह्यानंतरची जी टर्म आहे दॅट इज अ टेस्ट केस डिझाईन. आता टेस्ट केस मध्ये काय केलं तर टेस्ट केसमध्ये ॲक्च्युली ह्यामध्ये टेस्टिंग चे रिपोर्ट दिले जातात किंवा टेस्ट केस दिल्या जातात. मी सांगितलं तुम्हाला की एखाद्या वेळी टेस्ट केस फाइंड करणार म्हणजे काय तर प्रॉपर वर्किंग आहे की नाही. मी सांगितलं तुम्हाला लॉग इन आय डी पासवर्डचा एक्झाम्पल, की लॉग इन आय डी मी जेव्हा लॉग इन करतो त्यावेळी युजर आय डी पासवर्ड टाकल्यानंतर सिस्टीम मला प्रॉपर आउटपुट देते किंवा माझं मेन जे स्क्रीन आहे ते ओपन होते, त्यामध्ये कुठलाही एरर येत नाही आहे. बरोबर टाकून पण ते जर चुकीचं दाखवत असेल तर त्या प्रकारचे एरर्स हे कुठले त्या ठिकाणी येत नाही आहे. सगळ्या गोष्टी या टेस्ट केसमध्ये दिल्या जातात आणि त्याप्रमाणे इथे टेस्ट केली जाते. म्हणजे टेस्ट केसमध्ये पहिल्यांदा दिलं जातं की तुम्ही लॉग इन आय डी पासवर्ड टाका, त्यानंतर ते बरोबर आहे की बघा, हे सगळं त्या ठिकाणी बघत जातं. तर इन शॉर्ट आजपुरती आपण एवढंच बघणार आहोत की टेस्ट केस डिझाईन जो हा टर्म आहे, ही जी काय कन्सेप्ट आहे ती आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. आजच्या लेक्चरला आपण काय बोलतो तर आजच्या लेक्चरला आपण टेस्टिंग म्हणजे काय बघितलं, सिस्टीम टेस्टिंग बघितलं, की सिस्टीम टेस्टिंगमध्ये इंटिग्रेशन टेस्टिंग बघितलं, रिलीज टेस्टिंग बघितलं, ठीक आहे, त्यानंतर कंपोनंट टेस्टिंग बघितलं, ठीक आहे, आणि नंतर टेस्ट केस डिझाईन अँड टेस्ट ऑटोमेशन हे जे चॅप्टर आहेत किंवा हे ज्या 2 टर्म आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरला त्या ठिकाणी बघूया. आजपुरती एवढंच. त्यामध्ये जर कुठला पॉईंट समजला नसेल तर मला विचारला तरी चालेल. ज्याने अटेंडन्स टाकली नसेल चॅट बॉक्समध्ये त्याने अटेंडन्स टाका. हा आपला शेवटचा चॅप्टर आहे आपल्या सिलेबसमधला सॉफ्टवेअर टेस्टिंग, ठीक आहे. हा चॅप्टर झाल्यानंतर आपला सिलेबस त्या ठिकाणी संपेल. ह्या 2 दिवसात आपला हा चॅप्टर संपेल, उद्याला संपेल आणि त्यानंतर आपला सिलेबस पण त्या ठिकाणी संपेल. मी नोट्स टाकेन. जर कुणाला कुठला पॉईंट समजला नसेल, कुठला रिवाईज करायचा असेल तर पूर्ण सिलेबस बघा, आपण तो काय करूया रिवाईज करूया, ठीक आहे. ओके, बाकीचा आपण पॉईंट नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू. काही क्वेश्चन असेल तर विचारला तरी चालेल, अदरवाईज लेफ्ट केला तरी चालेल.